राम जय राम जय जय राम। नमस्कार. आत्मारामाला आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मन हेची राम जनी मेघ श्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. शिष्याला भ्रम झालेला आहे की मी सगळं नाशिवंत टाकायला निघालेलो आहे. भ्रांती झालेली आहे, अज्ञान अजून त्याचं नष्ट झालेलं नाहीये. कुठेतरी आता मी तुम्हाला सगळं द्यायला तयार आहे ना, असं त्याला आता वाटायला लागलंय. हे भ्रम, भ्रांती आणि अज्ञान नष्ट करण्याकरता अंतरंगातील साधनेचा उपाय करावा लागतो. आणि ती साधना आपल्याला समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेली आहे. हे अंतरंगातली साधना जास्त महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे. बाहेरची कुठलीच गोष्ट आपल्याला याच्यासाठी लागत नाही. म्हणजे पूजा अर्चा करताना बाहेरच्या गोष्टी आणाव्या लागतात. जप तप करताना कुठेतरी बाहेर जा, शांतपणे बसा, अमक करा, तमक करा. काही नाही, काही सांडावे न लगे, काही सोडून द्यावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. इतकं साधं सोपं सुटसुटीत असं आहे ही अंतरंगातली साधना, असं संतांना नेहमी वाटत असतं. पण आमच्यासारख्यांना अंतरंगातली साधना करताना खूप कठीण जातं. अंतरंगातली साधना म्हणजे तरी काय? आपली शुद्ध जाणीव जी आहे, आपली शुद्ध जाणीव ही स्वयंप्रकाशी आत्म्याशी, म्हणजे स्वयंप्रकाशी जो आत्मा आहे त्याच्याशी, त्याच्या सन्निध स्थिर करायचे. आपली शुद्ध जाणीव स्वयंप्रकाशी आत्म्याच्या सन्निध स्थिर करणं म्हणजे अंतरंग साधना किंवा उपासना. आता ही जाणीव आपली तिथे स्थिर करायची आहे. आम्ही उदाहरण देते. आम्ही परापश्यंती मध्यमा वैखरी असा आम्ही शब्दांचा उच्चार करतो. परावाणीजवळ त्याचं स्पंदन होतं, मग पश्यंती वाणीजवळ विचार करतो, मध्यमामध्ये ते शब्द तयार होतात आणि मुखातून ते बाहेर पडतात. हा परापश्यंती मध्यमा वैखरी हा जो प्रकार आहे, त्या वैखरीनी जेव्हा आम्ही नामस्मरण करत असतो, सामुदायिक नामस्मरण करत असतो, ही सगळी बहिरंग साधना आहे. पण ज्या वेळेला ह्या वैखरी वाणीमधून ते नाम आपल्या मध्यमा वाणीजवळ मूर्त, नुसतं ओठ पुटपुटून आपण जरी नाम म्हटलं तरी ते नाम आम्ही मनापासून घेतो. मग ते हृदयामध्ये पश्यंती वाणीमध्ये उतरतं, तेव्हा तर आम्ही त्याच्यात तल्लीन होऊन जातो. आणि ते जेव्हा परावाणीमध्ये उतरतं, म्हणजे नामस्मरण हे वैखरी मध्यमा पश्यंती परा असा जेव्हा अंतर्मुख प्रवास करतो, त्यावेळेला त्याला नाम मुरण असं म्हणतात. ही सुद्धा एक प्रकारची अंतरंग साधना आहे. आपण पूजा अर्चा वगैरे करतो, देवाची पूजा करतो, स्नान घालतो, म्हणजे ज्याला अगदी षोडशोपचारे पूजा म्हणतो ती आपण करतो. पण ती बहिरंग साधना आहे.
पण मानसपूजा ही अंतरंग साधना. त्यामुळे हे अंतरंग साधना जास्त महत्वाची आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे इथे. आता साधना केल्याशिवाय आत्मज्ञान होणं अवघड आहे. सत्य, तप, यथार्थ ज्ञान, ब्रह्मचर्य या सगळ्यांमधून आपल्याला साधना करायची आहे, अभ्यास करायचा आहे. तप करणं म्हणजे तरी काय आहे? तप करणं म्हणजे प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट करणं. तप करणं याचा अर्थ रानावनात, अरण्यात जाऊन ते सगळं करायचंय हे निश्चित आहे. पण आता कुठे अरण्य उरलेत तर तिथे जाऊन तप करायचंय, तसं नाहीये. आपण आत्ताच्या पद्धतीने जर अर्थ घेतला तर ही साधना किंवा तप जे करायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न हे योग्य रीतीने करायला पाहिजेत, मनापासून करायला पाहिजेत आणि मनोभावे करायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे तप करणंच आहे. आणि ते कुणाचं करायचंय? सत्याचं करायचंय. मग आता हे सगळं जे करतात, सत्याचं तप त्या परब्रह्माचं, शाश्वत परब्रह्माचं करतात. त्यांना यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त होतं. ब्रह्मचर्याचं आचरण ते करतात. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मापर्यंत जाण्यासाठी आचरण करायला ज्या गोष्टी लागतात त्या सर्व करणं, म्हणजे ब्रह्मचर्य व्रत. आपण नॉर्मल कोर्समध्ये असं म्हणतो, की ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न झालेलं, तर तो ब्रह्मचारी. तसं नाहीये. एकनाथ महाराज सुद्धा ब्रह्मचारीच होते. लग्न झालेलं होतं, मुलं-बाळ झालेली होती. पण तरी सुद्धा ते ब्रह्माच्याकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं आचरण सगळं तसं होतं. मग तो प्रापंचिक आहे का प्रपंच सोडून पूर्णपणे विरक्त झालेला आहे? विरक्तच असतात, पण त्यांच्या साधनेमध्ये फरक असतो. हे ब्रह्मचर्य, यथार्थ ज्ञान आणि हे तप असं सगळं केलं की त्या सत्याचं ज्ञान होतं. पण हे सगळा अभ्यास करत असताना आपले सगळे दोष जे आहेत ते खरं म्हणजे हळू कमी होत जातात, क्षीण होत जातात आणि मग निर्मल आत्म्याचं आपल्याला ज्ञान होतं. त्यासाठी नेमकी कोणती साधना करायची हे वर्म मी तुला सांगतो, असं इथे समर्थ सांगतायत त्यांच्या साधन निरूपण या समासामध्ये. तर हे जे साधन निरूपण आहे त्याच्यात त्यांनी त्याचाच विस्तार केलेला आहे आणि म्हणून शिष्याला असं वाटतंय की अरे बापरे, आता हे पुन्हा मला साधना बिधना करायला सांगणार म्हणजे कठीण आहे. इतके दिवस मी साधना करतोच आहे ना, त्यांच्याच सान्निध्यामध्ये राहून करतोय. पण नुसतं साधना करणं महत्वाचं नाहीये. त्या साधना करता करता आपल्या अंतरंगात काय बदल होतो हे महत्वाचं आहे, जो शिष्यामध्ये झालेला नाही. ते अजूनही तो सांगतोय की मी देतोय ना तुम्हाला नाशिवंत, काय प्रॉब्लेम नाही. आपल्या भाषेत काय प्रॉब्लेम आहे, मी देतो ना, माझं सगळं नाशिवंत तुम्हाला देतो, तुम्ही फक्त मला ब्रह्मज्ञान द्या. अजूनही कुठेतरी त्याचा मीपणा गेलेला नाही आणि त्याला खरं काय ज्ञान तेच कळलेलं नाही आणि अशाश्वत काय तेही कळलेलं नाही. ह्याची म्हणजे समर्थांना एक जाणीव निर्माण होते आणि म्हणून ते सांगतात, "नाही, नाही, मी तुला अजिबात साधना वगैरे करायला सांगणार नाहीये, की तू जप कर, 13 कोटीचा संकल्प सोड, अमकं कर, तमकं कर." काहीही साधना करायला सांगणार नाहीये. पण मी जे करायला सांगेन ना, ते तू लक्षात ठेव. त्यामुळे तुझी ही द्वैताची भ्रांती जी झालेली आहे ना, ती पूर्णपणे फिटून जाईल. नश्वर जे आहे ते काय आहे ते तुला कळेल. हे द्वैत, मी तूच जे द्वैत चाललंय ना तुझं, की मी नाशिवंत देतो आणि तुम्ही मला हे ब्रह्मज्ञान द्या, हे सुद्धा द्वैतच आहे बाबा. ते द्वैताची भ्रांती तुझी पूर्णपणे निघून जाईल, निरसन होईल. अद्वैताचा तुला अनुभव येईल. पण अद्वैताचा अनुभव येईल याचाच अर्थ तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. या पद्धतीने तुला सर्वत्र श्रीरामाचं दर्शन होईल आणि आपलं स्वरूप जे काय आहे, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, हे जे सांगितलेलं आहे ते आपलं स्वरूप काय आहे आणि ते तुला कळेल. मी आता तुला साधन सांगतोय काय करायचं ते, ते म्हणजे साधना करायला सांगत नाहीच आहे. पण मी जे काय सांगतोय ते मात्र तू नीट कर. साधना म्हणजे जप नको करू, तप नको करू, काही मी तुला सांगत नाही, ते तू करतोच आहेस. तू माझा शिष्य आहे. रीतिरिवाजाप्रमाणे ते तू सगळं करतोच आहे. आपणही नाही का ठरवतो, की नाही, नाही आज माझी जपाची माळ राहिली आहे करायची. कधी का होईना पण वेळ झाला की करतो. अशा पद्धतीने आपण करत असतो ना. पण तसं नाहीये. हे साधन निरूपण या समासामध्ये सांगितलेलं खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि
आत्तापर्यंत त्यांनी माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय सांगितलं आणि मायातीत झाल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. त्या मायेला बाजूला सारायला पाहिजे. मायेला बाजूला सारायला पाहिजे याचा अर्थ अविद्या मायेला बाजूला सारायला पाहिजे, आसक्तीतून बाहेर पडायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या शिष्याला याच्या आधी सांगितलेल्या आहेत. एखादी गोष्ट करायची असली, आता आत्मज्ञान मिळवायचंय, त्या ब्रह्मज्ञान मिळवायचंय त्या शिष्याला, तर एखादी गोष्ट करायची असली की त्यासाठी काय काय करावं लागतं, त्याच्यासाठी काय अडचणी येतात, त्या सगळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी काही आराखडा बांधणं आवश्यक आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला म्हणजे जी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ती शक्य होते. आता उदाहरणच घ्या, मला मला अंतराळवीर व्हावं असं वाटतंय. मला अंतराळवीर व्हावं असं वाटतंय. फार भलतीच कल्पना मी करतेय, पण काही हरकत नाही. समर्थ म्हणतात, "मना कल्पना कल्पिता कल्पकोटी." कितीही आपण मनाच्या कल्पना करू शकतो. कल्पना कल्पिता कल्पकोटी एवढ्या करू शकतो. मग मला अंतराळवीर व्हायचंय म्हणायला काहीच हरकत नाही ना. तर मला अंतराळवीर व्हावं असं वाटलं. मी सुदैवाने काही परिचित होते त्यामुळे मी यानात जाऊन बसले. यानवरती उडालं, मी अंतराळवीर झाले. इतकं का ते सोपं आहे? आधी मला त्या यानाची माहिती करून घ्यायला पाहिजे. त्याच्यात यंत्रसामग्री काय आहे त्याची माहिती करून घ्यायला पाहिजे. ते उडवताना काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्याला कसं तोंड द्यायचं, ह्याची प्रॅक्टिस करावी लागते. साधनेमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. तर हे प्रॅक्टिस करावी लागते. त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. हे ट्रेनिंग सद्गुरू देतात अध्यात्मामध्ये. तर हे सगळं व्यवहारातलं उदाहरण झालं, पण परमार्थामध्ये सुद्धा या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. त्या गोष्टींचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, ते सद्गुरू देतात. त्याच्यात काय अडी-अडचणी येतात ते आपल्याला सांगतात आणि त्यातनं मार्ग दाखवणारे दीपस्तंभही तेच असतात. मग हे सगळं झाल्यानंतर आम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं. इतकं आत्मज्ञान करून घेणं सोपं नाहीये. कारण हे गुह्यातील गुह्य ज्ञान आहे. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, जीवनाची आखणी करून घ्यावी लागते. ती साधनं अंगामध्ये बाणवावी लागतात. साधन चतुष्टय करून विषय वासना समूळ नष्ट करायला हव्यात. त्यासाठी अनुभवी ज्या व्यक्ती आहेत, संत सज्जन जे आहेत, त्यांचा विचार घ्यावा लागतो. त्यांचा विचार म्हणजे त्याप्रमाणे आपला आचार करावा लागतो. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये साधन चतुष्टय करावं लागतं. म्हणजे आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. मुमुक्षुत्व आहे, ते आधी निर्माण व्हावं लागतं. शम दम तितिक्षा या षटसंपत्ती लागतात. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आता पुन्हा आपल्याला हेच साधन करायचंय की काय, असं शिष्याला वाटतं. ते म्हणतात तसं नाहीये. ते साधन तू करतोच आहेस. अजून ते मनापासून होत नाहीये. ती तुझी अंतरंग उपासना होत नाहीये. ही सगळी बाह्यांग उपासना चाललेली आहे. ती तू जरूर कर, त्याचाही उपयोग आहे. पण अंतरंग साधना महत्वाची आहे. मग यासाठी सदा संगती सज्जनांची धरावी, नाही का? मग हे सगळं जर करायचं असेल, तर त्यासाठी संगती सज्जनांची असावी लागते. कारण जरा जरी थोडी वेगळी संगत मिळाली, की आपले मत परिवर्तन पटकन होतं आणि आपण करू का नको करू या जाळ्यामध्ये फसतो. म्हणून सदा म्हटलेलं आहे, कायम उठता बसता खाता पिता नाम घ्यावं, तसं संत संगती सुद्धा असायला हवी. मग आता हे सगळं शम, दम, तितिक्षा, आत्मानात्म विवेक, विचार हे सगळं जमणार का बाबा आपल्याला? आम्हाला तर अवघड आहे. त्या शिष्याला ते सांगतायत त्यामुळे आपल्याला तशी काळजी करायचं काही कारण नाहीये. पण आपल्यालाही ते सांगतायत हे लक्षात घ्यायला हवं ना. पण समर्थही तेवढेच म्हणजे शिक्षकच आहेत ते, हाडाचे शिक्षक आहेत. त्यांना माहिती आहे सामान्य प्रापंचिकाला असं काहीही जमणार नाही. त्यांनी हा आत्माराम खरं म्हणजे सामान्य प्रापंचिकांसाठी सांगितलेलाच नाही. साधकांसाठीच सांगितलेला आहे, सिद्धांसाठी सांगितलेला आहे. ते लोक तर शमदम सगळं साधन चतुष्टय करतातच आहेत. पण तरी त्यांच्यातला अहंकार जात नाहीये. पण प्रापंचिकाला हे करणं तर आणखीनच कठीण आहे. पण प्रापंचिक सुद्धा आज ना उद्या आमच्यासारखे आत्माराम वाचणारच.
त्यामुळे ते सांगतायत शिष्याला, मी तुला काही पुन्हा साधन करायला लावत नाही. आता मी जो तुला साधना सांगणार आहे ना, ती अगदी सोपी साधना सांगणार आहे. ती मात्र तू मनापासून करायची आहे, मनःपूर्वक करायची आहे. हे सगळं तुला सहज साध्य नाहीये, पण कष्टसाध्य नक्की आहे. म्हणून ते सांगायला सुरुवात करतात, जे सकळ साधनांचे सार, जेणे पाविजे पैल पार, जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले श्रीराम. ते हे जाण श्रवण, करावे अध्यात्म निरूपण, मनन करिता समाधान, निजध्यासे पावती श्रीराम. सगळ्यात महत्वाचं साधन आणि अत्यंत आवश्यक असं साधन म्हणजे श्रवण आहे. नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण भक्ती हा सर्व भक्तींचा पाया सांगितलेला आहे. नाना ग्रंथातून नाना प्रकारची साधनं सांगितलेली आहेत, पण आम्ही जर ते प्रत्येक ग्रंथ वाचत बसायला बसलो आणि त्यातलं कोणतं साधन मला झेपेल, कोणतं साधन मी करू शकेन, कोणतं साधन मी निवडू, असं जर ठरवायचं ठरवलं तर अख्खं आयुष्य निघून जाईल. पण या मायाजालातून बाहेर पडण्यासाठी श्रवणासारखं दुसरं साधन नाही, असं समर्थ अनुभवाने सांगतायत. इतकंच नव्हे तर साधकांनी हे जर श्रवण केलं तर ते सिद्धत्वापर्यंत जातात, असाही उल्लेख ते करतायत. म्हणजे अशी ग्वाही ते आपल्याला देत आहेत. एखादा एखादा पुरुषोत्तम, एखादा सिद्ध पुरुष ज्या वेळेला आपल्याला ही ग्वाही देतो, तेव्हा आमचाही त्याच्यावर विश्वास होतो. उगीचच कोणीतरी येऱ्या गबाळाने आमच्यासारख्या सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण आम्ही सांगताना सुद्धा सांगतो की समर्थ हे सांगतायत, सद्गुरू हे सांगतायत, हे मी नाही सांगत आहे, कारण मला अनुभूती नाही, पण त्यांना अनुभूती आली आणि त्यांच्या अनुभूतीच्या जोरावर ते सांगतायत, हे महत्वाचं आहे. पण हे सगळं सांगताना ते अच्छा श्रवण काय आम्ही करतोच ना, इतक्या गोष्टी आता चाललेल्या आहेत, तर आम्ही ते श्रवण कायम करत असतो. अहो सिद्ध साधक साधनावरती अनेक प्रकारची व्याख्यानं प्रवचनं होत असतात, जी आपल्याला या परमार्थ मार्गाकडे वळवतात. अनेक उपकरणं आहेत बाहेर, की त्यावरून सुद्धा आपण त्या मार्गाने जाऊ शकतो. आपल्याला घर बसल्या तर इथेही ऐकायला मिळतं. मग काय त्यात विशेष आहे, आम्ही त्या श्रवणाने नक्की आता सिद्धत्वाला पोहोचतोय, असं होत नसतं. ऐकावं, जरूर ऐकावं, सगळ्यांचं ऐकावं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रवचन कीर्तन ऐकावं. त्यातले दाखले वेगळे असतात, सांगण्याची कला वेगळी असते किंवा सांगण्याची पद्धत वेगळी असते, पण उपयोग एकच असतो आणि सगळेजण एकाच मार्गाने जातात. पण समर्थांना तेही अपेक्षित नाहीये. समर्थ म्हणतात, श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, करुणाष्टकामध्ये ते म्हणतात. आता हे कसं पाहिजे, तर श्रवण जे आहे ते परीक्षितीसारखं पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की परीक्षितीने 7 दिवस भागवत ऐकलं आणि त्याला पूर्णपणे त्याला मुक्ती मिळाली. आम्ही सुद्धा ऐकतो की भागवत 7 दिवस आम्ही भागवत ऐकतो. अहो एकदा नाही, दरवर्षी ऐकतो. आम्हाला कुठे मुक्ती मिळते. पण आमच्या आणि परीक्षितीच्या ऐकण्यामध्ये फरक आहे. परीक्षितीने हृदयाचे कान करून श्रवण केलंय. श्रवण म्हणजे ऐकणं, हे बरोबर आहे, पण श्रवण भक्ती करणं वेगळं आहे ना. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणंही नव्हे, श्रवण म्हणजे भक्तीने तर करायचंच आहे, पण श्रवण मनन चिंतन निदिध्यासन आणि या सगळ्यानंतर आचरण, हे सगळं मिळून श्रवण भक्ती होते, जी कल्याण स्वामींची होती. समर्थांनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी मनाचे कान करून हृदयाच्या लेखणीने तो लिहिला. त्यानंतर त्यांनी तो एकदाही पाहिला नाही, पण तरी सुद्धा तो त्यांच्या हृदयावर कोरला गेलेला होता. कुठलीही ओळ त्यातली ओवी विचारा त्यांच्या तोंडावर होती. हे जे आहे ना, ते मनाचं कान आणि हृदयाची लेखणी करून लिहिलंय. तो एकदा केला तरी चालतो. परीक्षितीने एकदाच केलं, पण या पद्धतीने केलं. आम्ही दरवर्षी करतोय, पण आमच्या वातीत जास्त वळल्या जातात, असं असतं. असो, तर या प्रकारे ते श्रवण करायचंय.
समर्थ ज्या वेळेला धन्य धन्य हा नरदेव म्हणतात ते उगीच म्हणत नाहीत. त्याची रचनाच अत्यंत उत्कृष्ट रीतीने केलेली आहे. भगवंतानी आपल्यासारखं आपल्याला घडवलेलं आहे. मग आमची जी रचना आहे शरीराची त्याच्यामध्ये कान कानासमोरच आहेत. कान हे समोरासमोर आहेत. ज्या गोष्टी ऐकण्यासारख्या नसतात त्या या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायच्या असतात. स्ट्रेट हायवे आहे, तिथं काही प्रश्न नाही, ऐका सोडून द्या ज्या नको आहेत त्या. आम्ही नेमकंच उलट करतो. आम्ही प्रपंचाच्या गोष्टी साठवतो आणि परमार्थाच्या गोष्टी सोडून देतो. मी अगदी रोज प्रवचन ऐकते. खरं म्हणजे सांगू का, कधी ऐकते, एवढा कसा काय वेळ मिळतो तुम्हाला ऐकायला? नाही नाही, मी काय करते, लावून ठेवते, येता जाता काम करताना आपलं ते ऐकते, मधून स्वयंपाक करताना ऐकते, जरा आडवी झाले की तेव्हा ऐकते. हे श्रवण नसतं, ते ऐकणं असतं. हा फरक आहे. आणि ते आमचं बरोबर या समोरच्या कानात ऐकून त्या समोरच्या कानातनं बाहेरही सोडून दिलं जातं. पण ज्या वेळेला हे श्रवण किंवा आम्ही ते आलेलं श्रवण श्रेयस आहे, चांगलं आहे, ते या कानातून ऐकतो आणि ते थोडंसं टर्न करतो, तिथे आम्हाला टर्निंग पॉइंट मिळतो. ते आम्ही थोडंसं वळवतो, स्ट्रेट हायवेवरनं सोडत नाही, ते थोडंसं वळवतो आणि ते आमच्या हृदयात उतरवतो, तेव्हा आम्हाला टर्निंग पॉइंट मिळतो. चिंतनासाठी, मननासाठी या गोष्टी हृदयात उतरवाव्या लागतात. त्या येता जाता श्रवण करून चालत नाही. येता जाता नाम घ्या, काही प्रश्न नाही, निदान तोंडाला त्याची सवय तरी लागते आणि हळूहळू ते मुरतं. पण श्रवण मात्र या पद्धतीनेच करावं लागतं. आणि श्रवण हे जर बघितलं तर चांगलं आणि वाईट दोन्ही प्रकारचं असतं. आम्ही सकाळी उठल्यापासनं अनेक गोष्टी आमच्या कानावर पडत असतात. दूधवाला आहे, पेपरवाला आहे, कामवाली बाई आहे, शेजाऱ्यांच्या गप्पा आहेत, पण ते म्हणजे श्रवण नव्हे. समर्थ म्हणतात, श्रवणामध्ये सार श्रवण तेची अध्यात्म निरूपण. श्रवण करायला हवं. दोन कान समोरासमोर जे आहेत त्यातलं श्रवण हे अध्यात्म श्रवण करताना त्याला टर्न करावं लागतं, ते हृदयात घ्यावं लागतं, तेव्हाच ते श्रवण भक्तीपर्यंत जाऊ शकतं. इतकंच कशाला, अहो आपल्या शरीराची रचना बघताना हे जे दोन कान आहेत ना, त्या कानाचा आकार बघा. हे दोन्ही कान थोडेसे आकाराने आपल्यापासून विलग करा आणि ते कान एकमेकाला जोडा. ते कान असे जोडले जातात. इकडचा एक कान, इकडचा एक कान जवळ जोडून बघा, मानसिकरित्या जोडून बघा. म्हणजे हे जे कान आपले जोडले जातात तेव्हा हृदयाचा आकार तयार होतो आणि मन आपल्या हृदयात असतं. त्यामुळे कानानी मनापासून श्रवण केलं की ते हृदयात जातं. हृदयात जातं म्हणजे हार्ट मध्ये जातं. HEART, हार्ट असा शब्द आहे इंग्लिशमध्ये. मग ह्या H आणि T ला बाजूला काढलं की EAR, हा इयर हा शब्द त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कानातून श्रवण करून हार्ट मध्ये जायचंय, ते HEART आणि EAR हा त्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे, H आणि T च्या मध्ये. बघा शब्द सुद्धा आपले असे आहेत. त्यामुळे ही रचनाच सुंदर आहे. श्रवण झाल्यानंतर त्याचं मनन करता येणं महत्वाचं आहे. नुसतं श्रवण करायचं नाहीये, त्याचं मनन करता आलं पाहिजे, ते आवश्यक आहे. कारण मनन करून आपण सातत्याने त्याचा अभ्यास करावा लागतो. मनन झालं की ते हृदयामध्ये केंद्रित होतं आणि हृदयातनं ते चित्तामध्ये जातं, त्यावेळेला ते अंतःकरणात स्थिर होतं आणि तेव्हाच आचरणात येतं. हे जे श्रवण आहे ते सगळ्यात महत्वाचं श्रवण आहे आणि परीक्षितीने असं श्रवण केलं होतं. हे श्रवण झालं, श्रवण मनन चिंतन निदिध्यासन आणि आचरण एकतरी ओवी अनुभवावी. ते जे आचरण आहे ते झालं तर मग समाधान पावतो, आत्मज्ञान मिळतं, मुक्ती मिळते, ती सुद्धा याची देही याची डोळा. म्हणून समर्थ असं म्हणतात, जेणे साधने अपार साधक ते सिद्ध झाले, म्हणजे सिद्ध झाले. एखाद्याने खात्री दिली, ते म्हणतात असं श्रवण केलं तर ते सिद्धांनी श्रवण असं केलेलं आहे, जे सिद्ध पुरुष होऊन गेले त्यांनी असं श्रवण केलेलं आहे, असं तुम्ही श्रवण करा.
बस मी तुम्हाला फक्त ऐकायलाच सांगतोय, बाकी काही नाही. देवाने फुकटचे कान दिलेले आहेत, आपल्याला श्रवणाची शक्ती दिलेली आहे. तुम्ही फक्त त्याचा उपयोग करा. काही बाहेरचं आणायला गरज नाहीये. म्हणजे काय जे श्रवण करायचंय ते आपण वाचन केलं तरी आपलं श्रवणच होतं ना. त्यामुळे श्रवणापासून सुरू होऊन श्रवणापासून सुरू होऊन समाधानापर्यंत नेणारा श्रवण हा साधना मार्ग आहे. परमेश्वरांनी आपल्याला श्रवणेंद्रिय दिलेली आहेत. अध्यात्म श्रवण करण्यासाठीच त्याचा उपयोग झाला पाहिजे. पूर्वापार पद्धती अशी आहे. एकाग्र मनाने श्रवण मनन करावं, कानाचा कान करावा. गोरोबा काका म्हणतात, कानाचा कान, डोळ्याचा डोळा. हे जे आहे ते कानाचा कान करावा. म्हणजे आपलं जे कान म्हणजे हा वरचा कान आहे, पण आतमध्ये ते इंद्रिय आहे, कर्ण ज्याला म्हणतात, ते जागृत होतं. म्हणजे कान हा मायेचाच आहे. आतलं कर्ण जे आहे ते भगवंतानी दिलेलं आहे. हा कान आहे बाहेरचा याचा अर्थ आपल्याला ऐकायला येतं असं नाही. आतमध्ये श्रवणाची शक्ती जर दिलेली असेल तर ऐकायला येतं. हळूहळू ती शक्ती कमी झाल्यावर आपण म्हणतो जरा हल्ली ऐकायला कमी येतंय. ही शक्ती जी आहे ना, तो कानामागचा कान आहे आणि ती पुरवणारा भगवंत आहे. मग त्याचं श्रवण केल्यावर ती श्रवणाची शक्ती तो देतोच हो, पण आम्ही ती सोडून बाकीचं श्रवण करत बसतो. पण ज्या वेळेला एकाग्र मनाने हे श्रवण केलं जातं आणि त्या कानाच्या कानाची शुद्धी होते, तेव्हा आपली आंतरिक जाणीव जागृत होते. जे मगाशी सांगितलं ती आत्म्यापर्यंत पोचायला लागते, तेव्हा आत्मज्ञान होतं. अशा तऱ्हेने हे श्रवण करायचंय. उपनिषदात सुद्धा असं म्हटलेलं आहे, आत्मावारे द्रष्टव्यः श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या इंद्रिय संघाताला एकत्र ठेवणारा, त्यांच्या मार्फत सर्व कर्म करून घेणारा तो खरा मी आहे. तो खरा मी आहे, मी स्वसंवेद्य आहे, तोच आत्माराम आहे. श्रवण मननची निदिध्यासन करून ते तत्व जे अंतरात्म्याचं ते जाणायला हवं. ते जाणलं की ती जाणीव निर्माण होते आणि त्याची अनुभूती येते. श्रवणानंतर साधकाला शंका येतात. ह्या शंका, श्रवण केलं तर शंका येणार ना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आधी श्रवण करावं लागतं तर शंका येतात. बरं, श्रवण केल्यावर येता जाता केलं तर काय कळेल काय नाही कळतच नाही तर शंका यायचा प्रश्नच नसतो. किंवा मला अगदी सगळं माहिती आहे म्हणूनही शंका येत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यात न पडता श्रवणानंतर आता आपण सिद्धत्वाकडे चाललेलो आहोत, त्यामुळे आपण जे श्रवण करतो ते याच पद्धतीने करतोय असं आपण म्हणूया. आणि मग साधकाला शंका येतात. साधक बाधक विचार करण्यासाठी मनन करायचं असतं. शरीर श्रवण करतं, मन मनन करतं, बुद्धी त्याच्यावर साधक बाधक विचार करते आणि चित्त ते चित्तामध्ये साठवतं काय चांगलं काय वाईट आणि त्याचप्रमाणे उपाययोजना करतं. तसंच चित्तामध्ये भगवंताचं रूप आणि नाम साठवतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभव प्राप्ती करता लागतात. म्हणून मी तुला सांगतो काही करू नको, फक्त श्रवण कर. हे तर तुला करता येतच आहे. बरं, श्रवण तू नेहमीच करतो, पण कुठलं करायचं हे मी तुला आज सांगितलं. कसं करायचं ते मी आज सांगितलं. हा साधक बाधक विचार करता आला पाहिजे. या श्रवणामध्ये असे विचार केल्यामुळे आपोआपच अविद्या बाहेर पडते आणि सद्विद्या निर्माण होते. श्रवणात सातत्य हवं. साधना निरूपणामधलं आपण जे काही श्रवण भक्ती जी आहे त्याच्याबरोबर आपण बघतोय शंका यायला लागल्या असं मी म्हटलं. या ज्या शंका यायला लागतात साधकाला त्यावेळेला तो साधक बाधक विचार करायला सुरुवात करतो. हा साधक बाधक विचार करताना बुद्धीचा वापर केला जातो. नेट आलंय माझ्या इथलं. एक सेकंड.
संध्याताई चालू केलं तरी हरकत नाहीये. हो. तुम्हाला स्क्रीन रोटेशन केली ना त्यामध्ये, हं. स्क्रीन रोटेशन केलं आणि फोन आडवा केला तर बरोबर दिसेल. आलं नेट. एक मिनिटात मी पुन्हा सुरू करते. नेट आलेलं आहे. हं. आलं? हा संध्याताई प्लीज सुरू करा. ओके. श्रवणानंतर साधकाला शंका यायला लागतात आणि तो साधक बाधक सगळा विचार करायला लागतो, मनन करायला लागतो. आणि या सगळ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला सुरुवात झाली की आपोआपच एकेका अविद्येचा संपूर्ण निराश व्हायला लागतो. परब्रह्मापर्यंत पोहोचताना आधी अविद्यात्मक मायेचा निराश होणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आम्ही या सगळ्या द्वंद्वात्मक दुनियेमध्ये त्या धामधुमीमध्ये वावरत असतो आणि सत्य परब्रह्माचा जो संकल्प आम्ही केलेला असतो तो टिकून राहणं अवघड असतं. कारण त्याचं समर्थ सुद्धा असं म्हणतात, निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळस त्याग होता सवेची जाते. तिथे असताना अगदी वाटतं नाही बस उद्यापासून आता हेच करायचं, असं सगळं आम्ही म्हणतो, ठरवतो, पण तसं होत नाही. आपण जसं चपला घालून देवळापर्यंत जातो, पण नंतर चपला बाहेरच काढतो ना आणि मग देवळाच्या आत जातो. तसंच या परब्रह्मापर्यंत जायचं असेल तर त्या अविद्या मायेला धरायचंय, जायचंय, पण त्याच्या द्वारात शिरताना मात्र आपल्याला तिला बाहेरच ठेवायचंय. त्या अविद्या मायेच्या चपला ज्या आहेत त्या बाहेर ठेवायच्या आहेत. आसक्ती, वासना या गोष्टी बाहेर ठेवायच्या आहेत, त्यांना आत न्यायचं नाहीये. कारण ते आपल्याला संपूर्ण विचलित करून टाकतात. म्हणून चित्त विचलित न होऊ देता साधकांनी त्या विचारांना घट्ट धरून ठेवायचंय, त्यांना बाहेर ठेवायचंय आणि आतमध्ये प्रवेश करायचंय. हा साधक आहे, त्याला अजून सिद्धत्वापर्यंत जायचंय. हा बाधक विचार जो आहे तो दूर करणं म्हणजे निदिध्यासन. मनन करिता समाधान निदिध्यास पावती. यात समर्थ निदिध्यास असा, निजध्यास असाही एक म्हणजे शब्द वापरतात. आपण म्हणताना निदिध्यास असं म्हणतो सातत्याने, होणारा ध्यास म्हणजे श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन आणि आचरण. इथं समर्थांनी मनन करिता समाधान निजध्यासे पावती, हा निजध्यास शब्द घेतलाय. निज म्हणजे आत्मस्वरूप जे आमच्या मध्येच आहे, त्याचा ध्यास आम्हाला लागला पाहिजे. हा अर्थ मांडुक्य कारिकेमध्ये सुद्धा दिलेला आहे. ते हे जाण रे श्रवण करावे अध्यात्म निरूपण. मग काय करायचंय? श्रवण फक्त अध्यात्म निरूपणाचं श्रवण करायचंय, देवाचं नामस्मरण ऐकायचंय, बाकीच्या चांगल्या गोष्टी ऐकायच्यात. बाकी जे संसारातलं आहे ना ते ऐकून न ऐकल्यासारखं करायचंय, ऐकायचं काम झालं की सोडून द्यायचंय. पण या गोष्टी चिंतनाच्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, म्हणून करावे अध्यात्म निरूपण. मग अध्यात्म निरूपणच का? कारण चित्त विचलित करतं ते ललित साहित्य असतं आणि चित्त संस्कारित करतं ते संत साहित्य असतं. म्हणून संत साहित्याचं म्हणजेच संत वाङ्मयाचं म्हणजेच अध्यात्म निरूपण ह्याचं श्रवण मनन करावं. मी देह आहे ही विसंवादी माया आहे, अविद्या माया आहे, त्याला दूर सारून मी आत्मा आहे हे समजण्यासाठी श्रवण मनन आचरण महत्वाचं आहे. त्यामुळे जीव, शिव, ईश्वर, ब्रह्म या सगळ्याचं ज्ञान होतं आणि हा जीवच दुसरं काही नसून शिव आहे, म्हणून जीवात्मा शिवात्माकडे जायला निघतो. हे जे सगळं आहे ते निजध्यासे पावती. हा साधक सिद्धत्वाकडे जायला लागतो. मग पुढे ते असं म्हणतात, श्रवण महत्वाचं आहे
आणि ते उपलब्ध आपल्याला करून आज सहजरित्या मिळत आहे. पूर्वीच्या काळी ऋषी मुनींकडे जाऊन ते प्राप्त करावं लागत असे. त्यावेळेला लिहिता वाचण्याची तर काही म्हणजे लिहिता वाचता लोकांना यायचं तो भाग वेगळा, पण लिहिण्याची प्रक्रिया होत नसे. त्यांना स्वतः लिहायला लागायचं आणि मग ते सांगायचे, दुसरे लिहून काढायचे, असं काहीतरी व्हायचं. ह्याच्यात खूप वेळ जायचा. आज तुम्ही कुठेही एका क्लिकवर तुम्हाला सगळं उपलब्ध होऊ शकतं. इकडे ही प्रवचन आहेत, तिकडे ती प्रवचन आहेत. काय तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर लेखी स्वरूपात आहे. एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतं. इतकं सोपं झालेलं आहे. पण तेच करताना सुद्धा हे श्रवण या पद्धतीने व्हायला पाहिजे ना. म्हणून समर्थ असं सांगतात, संगत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हयगई न करावी ज्ञातेपणे करुनी श्रीराम. परमार्थ उठा ठेवी करता लाभची आहे तत्वता, दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होये नीच नवी श्रीराम. संगत संगत यांची धरायचीच आहे, सज्जनांची संगत धरायची आहे, हे आपण पाहिलेलं आहे. परमार्थ उठा ठेवी करता लाभची आहे तत्वता. समर्थाने आणखीन एक सूचना दिलेली आहे. एखादी गोष्ट ऐकली, वाचली, समजली, आता काही पुन्हा वाचायची गरज नाही. वाचलं ना, दासबोध ग्रंथ एकदा वाचला मी. ज्ञानेश्वरी हो, ज्ञानेश्वरी पण वाचली एकदा. असं एकदा वाचून होत नसतं हो. दासबोध वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, समजली का, तर काही वेळेला नवीन अभ्यासार्थी असतात, त्यांचे काही पेपर माझ्याकडे तपासायला येतात, नवीनच असतात, पहिल्यांदा दासबोध वाचलेला असतो, त्यांना प्रोत्साहन आम्हाला द्यावंच लागतं. अरे वा वा, छान लिहिलंय वगैरे. आणि मग त्यांना त्यांचं काही वेळेला येतं, अहो हा समास इतका सोपा होता की मला लगेच प्रश्नांची उत्तरं आली, मला अगदी तो कळला, पक्का कळला. मी म्हणते अरे वा, छान आहे, चांगला आहे तुमचा अभ्यास, आता याच्या पुढे असाच अभ्यास करा, हे त्यांना सांगावं लागतं. पण नंतर माझ्या मनात येतं की मी दासबोध वाचला, पण अजून मला तो कळला की नाही हेच मला कळत नाहीये. कारण मला तो जेवढा कळायला हवाय तेवढा कळत नाही. त्याचं कारण जेवढ्या वेळा दासबोध वाचावा तेवढ्या वेळा त्यातले वेगवेगळे अर्थ समजायला लागतात. पहिल्यांदा समजलेला अर्थ किती बालिश होता, नंतरचा जरा मला बरा वाटला. असं करत करत त्याच्यामध्ये प्रगती होत जाते. दासबोध हे ग्रंथाचं नाव घेतलं फक्त, पण ज्ञानेश्वरी असू दे, उपनिषद असू दे, जितक्या वेळा श्रवण मनन चिंतन कराल तेवढ्या वेळा ते आपल्याला जास्त खोलामध्ये नेतं. तसंच आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन सातत्याने करायला पाहिजे. हे वाचन जे आहे ते श्रवणामध्ये येतं आणि त्याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंय की संत मंडळींबरोबर त्यांची चर्चा करावी. एखादी गोष्ट कळली नाही तर विचारांचा आदान प्रदान करावं, म्हणजे संभ्रम नष्ट होतात. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये या चंचल मनाला जर शांत स्वरूपामध्ये स्थिर करायचं असेल तर ते संत सज्जन करतात आणि मग आपल्याला त्या आनंदरूप परमात्म्यापर्यंत जाता येतं. त्याचा यथार्थ बोध करता येतो, आपल्याला घेता येतो. संतांच्या संगतीमध्ये शंकांचं निरसन होतं, सद्गुरु कृपेचा वरदहस्त आपल्याला मिळतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, परमार्थात उठाठेवी करावी. खरं जर म्हटलं तर उठाठेवी हाही शब्द आपल्याकडे थोडासा काय म्हणतो आपण, हे झालेला आहे की काय करायचे नसत्या उठ्या ठेवी, असं आम्ही म्हणतो. म्हणजे त्याला थोडा बाधित झालेला असा शब्द आहे व्यवहारामध्ये, पण प्रत्यक्षात तसं नाहीये हो. ही परमार्थाची उठाठेवी हा शब्द बदनाम जरी झालेला असला व्यवहारामध्ये, पण परमार्थामध्ये त्याचा खूप मोठा अर्थ आहे. अध्यात्मामध्ये उठाठेव करणं म्हणजे अध्यात्मामधल्या अभ्यासांची, ग्रंथांची सातत्याने ग्रहण करण्याची शक्ती वाढवणं. एकदा ग्रंथ घ्यायचा, वाचून काढायचा, दुसऱ्यांदा ग्रंथ घ्यायचा, अर्थ लिहून काढायचा, ही उठाठेवच आहे ना. एकदा घ्यायचा, एकदा ठेवायचा, एकदा घ्यायचा, एकदा ठेवायचा. ठेवताना सुद्धा त्याचं स्मरण करायचंय, म्हणजे चिंतनाचा भाग येतो. ही उठाठेव आहे. अभ्यासातील सातत्य, नित्य नूतन अशी ग्रहण शक्ती, ह्या सगळ्या क्रिया म्हणजे उठाठेव आहे. आणि ही उठाठेव केली तर लाभची आहे तत्वता. मग त्या तत्वाची अनुभूती 100% तुम्हाला येईल. श्रवणाचा मार्ग तिथपर्यंत नेणार आहे. आधीची येते आम्हाला,
लोकांचे ग्रंथ वाचले, ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानेश्वरी वाचली, तुकारामांची गाथा वाचली, रामदासांचा दासबोध वाचला. ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आम्हाला त्या संतांनी जो अनुभव घेतलेला असतो तो येतो, म्हणजे परोक्ष अनुभूती येते, त्यांनी पाहिलेली, त्यांच्या डोळ्यांनी परईक्ष अशी येते. पण ज्या वेळेला ही उठाठेव आम्हीच करायला लागतो, मनन चिंतन श्रवण निधिध्यासन आचरण, त्यावेळेला त्या तत्वाची अपरोक्ष अनुभूती येते. अपरईक्ष, दुसऱ्यांच्या डोळ्यांनी नाही, स्वतःच्याच डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी, म्हणजे हा अनुभूती स्वतःची स्वतःलाच येते, त्याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, श्रवण आणि मनन या ऐसे नाही साधन, म्हणून हे नित्य नूतन केले पाहिजे श्रीराम. जैसे ग्रंथी बोलिले तैसेच स्वये पाहिजे झाले. आचरण महत्वाचं आहे. येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे श्रीराम. हे नित्य नूतन रोज करायला पाहिजे, रोजच करायला पाहिजे. का करायला पाहिजे रोज? आम्ही एकदम 8 दिवसाचं जेवून घेऊ असं ठरवलं तर चालेल का? अहो ते पचणार नाही. 8 दिवस मी काही खाणार नाही, पण मी 8 दिवसाचं आजच जेवून घेते, तसं चालत नाही. रोज थोडं थोडं खाल्लं तर ते पचतं. म्हणजे हे पचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जेवा, हो, दीक्षित पॅटर्न करा नाही तर दिवेकर पॅटर्न करा, काही फरक पडत नाही. पण जे खाताय ते पचवता आलं तर ते पुष्टी शरीराला लागते ना त्याची, नाही तर त्याचा काही उपयोग नाहीये. तसंच हे श्रवण सुद्धा रोज करावं लागतं, थोडं करावं लागतं. जेवायला आपल्याला 15 मिनिटं अर्धा तास सुद्धा पुरतो, खूप कमी वेळ लागतो त्या मानाने. पण ते खाल्लेलं पचवायला 24 तास लागतात, म्हणजे 12 तास तर नक्कीच लागतात. म्हणजे खाल्लेलं पचवायला जास्त वेळ लागतो. तसं वाचलेलं धाड 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 ग्रंथाची पारायणावर पारायण केली, पण काही कळलं नाही. नुसतं पारायणावर पारायण केली, उपयोग नाही. थोडं वाचा, त्याच्यात काय लिहिलंय त्याचं श्रवण मनन चिंतन करा, ते पचवायचं बघा, म्हणजे एकतरी ओवी अनुभवावी हे करा, त्याचा ध्यास घ्या. आपोआपच हे श्रेयसाचं ज्ञान जे आहे ते हळूहळू तुमच्या अंगामध्ये मुरायला लागेल आणि भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त होऊन 4 देहाचं निरसन होईल आणि आत्मतत्वाच्या मार्गाला पुष्टी मिळेल. विनोबाजी ह्याच्यासाठी फार सुंदर उदाहरण देतात की शंकरावरती हळूहळू अभिषेक करायचा असतो. प्रत्येक गोष्टीला पद्धत असते, एक सिस्टीम असते. वेदांत शास्त्र ही सुद्धा एक सिस्टीम आहे. यज्ञ कसे करावेत, अमुक कसं करावं वगैरे. त्या सिस्टीमला चॅलेंज करायचं नाही. असंच का? फार प्रश्न असतात. कारण त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि करा, सांगितलंय त्याप्रमाणे. कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून असं विनोबा भावे म्हणतात, नो द सिस्टीम. सिस्टीम काय आहे ती जाणून घ्या. यूज द सिस्टीम, म्हणजे त्या सिस्टीमचा वापर करा, त्याप्रमाणे कार्य करा. गेट रिझल्ट्स, त्याच्यापासून रिझल्ट्स प्राप्त करा आणि फॉरगेट द सिस्टीम. आणि नंतर सिस्टीम काय होती याच्यापेक्षा आपल्याला काय साध्य झालंय ते बघा. साध्य होता साधनांचा ठावची नाही, असं समर्थ सांगतात. सेम, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट रिझल्ट्स अँड फॉरगेट द सिस्टीम. हे शंकरावर हळूहळू अभिषेक करायचा आहे. तर एखादा येतो आणि म्हणतो, अहो म्हणजे हे 24 तास अभिषेक करायचा, किती बालद्या पाणी किंवा दूध काय जे असेल ते लागतं? नाही, 2 बालद्या लागतं, म्हणजे दूध किंवा पाणी. हो का? ठीक आहे, तो आपला 2 बालद्या पाणी आणतो आणि शंकरावर टाकून देतो. याला अभिषेक म्हणत नाहीत ना. पाणी एकदा ओतून कर्म सफल होत नाही. त्यासाठी ते शांतपणे थेंब 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 सततधार त्याच्यावर पडणं अत्यावश्यक आहे. रोज थोडे अध्यात्म ग्रंथाचं श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, त्याच्यात सातत्य ठेवा. आपोआपच आपण त्या सिस्टीमवर श्रद्धा ठेवली की आपल्याला ज्ञान मिळतं.
हा प्रत्येक गोष्टीत जो सातत्याचा भाग आहे ना, तो सकाळी जो संस्कार, तोच संध्याकाळी, तोच दुपारी, तोच आज, तोच उद्या, तोच परवा, तोच यावर्षी, तोच पुढल्या वर्षी, असं जर सातत्य त्याच्यात आलं तर मरताना सुद्धा तोच भाव आपल्या मनामध्ये असतो. अंते मती सागती. मग आमच्यावरती 60-70 वर्षाचं आयुष्य आमचं झालं. हे देहबुद्धीचं आवरण आहे. ते जर जायचं असेल तर या पद्धतीने श्रवण करावं लागतं आणि नित्य नूतन करावं लागतं. जसं रोज वेगवेगळं जेवतो त्याप्रमाणे लागतं. मौनात राहावं लागतं, ध्यानात राहावं लागतं आणि त्याच्या श्रवण मनन चिंतनात राहावं लागतं. पण सद्गुरू सुद्धा खूप शहाणे असतात. म्हणजे ते शहाणे नाही, ते ज्ञानरूपच असतात. आपल्या भाषेत बोलले की त्यांना बरोबर कळतं, परफेक्ट अगदी जे कळतं. तर ते सुद्धा इतके छान असतात की ते आपल्या साधकाला उपासना देताना किंवा मंत्र देताना सुद्धा त्याची प्रवृत्ती काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, हे बघून ते देतात. म्हणजे त्याला कोणती भक्ती द्यावी. एखादा जर मौनात राहणारा असेल तर त्याला ते म्हणतात, बाबा तू आपलं ध्यान, धारणा, जप, तप एकांतात शांतपणे राहा. त्याला लोकांमध्ये वगैरे जायला आवडत नाही, त्याला एकटं राहायला आवडतं, छान शांतपणे बसावं असं वाटतं. त्याला ते सांगतात तू हे कर. कारण ती त्याची प्रवृत्ती आहे, तो त्याचा स्वभाव आहे आणि सद्गुरू कोणता स्वभाव आहे त्याप्रमाणे त्याला दीक्षा देतात. म्हणजे ध्यान धारणा कर असं मौनात राहणाऱ्यांना सांगतील. ते एखादा बडबडा असतो, त्याला सारखं बोलायला आवडतं, त्याला लोकांना जमवायला आवडतं, त्याला ते म्हणतील जीवभूते शिवपूजा कर. तो प्रवचन करेल, कीर्तन करेल, काय वगैरे. पण भक्ती कोणतीही असो, त्यात सातत्य महत्वाचं आहे. त्याचं व्यसन लागलं पाहिजे. व्यसन लागलं पाहिजे म्हटल्यावर थोडंसं विचित्र वाटलं का? पण त्याचं व्यसन लागलं पाहिजे. ते सुद्धा अहंकार रहित. व्यसन केल्याशिवाय माणसाला चैनच पडत नाही असं म्हटलं जातं, जो व्यसनी असतो त्याच्या बाबतीत. इथे जे व्यसन सांगितलेलं आहे ते विद्याभ्यासेनं व्यसनम, हरिपाद सेवनम व्यसनम. म्हणजे हे सगळी जी व्यसन सांगितले ते कशा दृष्टीने म्हटलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. एखाद्या विषयाची मला जर आवड असेल, मला त्यातनं भक्ती निर्माण करायची असेल, तर कोण काय म्हणेल याची लाज वाटायचं काही कारणच नाही. ते पूर्ण करण्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. परमार्थ आवडीचा व्हायला पाहिजे, सवडीचा होऊन उपयोग नाही. प्रपंच सवडीचा असायला पाहिजे, पण परमार्थ आवडीचा असायला पाहिजे, असं संत सांगतात आणि आम्ही नेहमी परमार्थ सवडीचा करतो. पण जी माझी आवड आहे ती करताना, जी मला भगवंतानी सेवा करायला सांगितलेली आहे किंवा माझ्या सद्गुरूंनी सांगितली असेल, तर ती करत असताना त्याचं व्यसन लागलं पाहिजे. कोण काय म्हणेल याची लाज वाटायचं कारण नाही. नाहीतर लोक म्हणतात काही वेळेला, त्यांना काय उद्योग आहे, दोघंच्या दोघं राहतात, करते प्रवचन. म्हणू दे ना. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला काय करायचंय आणि ते मी माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं करते की नाही आणि मी त्या पंथावरून जाते की नाही हे महत्वाचं आहे. गमू पंथा अनंत या राघवाचा. म्हणून समर्थ असं म्हणतात, जे ग्रंथी जो विचार वृत्ती होय तदाकार, म्हणून निरूपण सार भक्ती ज्ञान वैराग्य. नाशिवंत टाकण्याची तयारी करतोय आपण, अवघड गोष्ट आहे. अहो एखादी गोष्ट जी नाशिवंत आहे ती फ्रीज मध्ये ठेवून ठेवून आम्ही ग्रहण करत असतो. पण हे माया, हे सगळं जे अहम, देहबुद्धी, माया, हे नाशिवंत टाकायला आपल्याला समर्थ सांगतायत. खरं जर पाहिलं तर नाशिवंत कसं टिकवायचं आणि उपयोगात आणायचं ही कला फक्त माणसालाच माहिती आहे, बाकी कोणालाही माहिती नाही. पक्षी सुद्धा घरट्यामध्ये काही आणून फळं ठेवत नाहीत, उद्याला होतील हो असं मुळीच नाही ठेवत. ते जातात, तोडतात, खातात, मोकळे होतात, उद्याचं उद्या. हे नाशिवंत टाकण्याच्या तयारीचं काम आहे. संत अनुभवाने सांगतात त्या अर्थी ते अवघड आहे पण अशक्य नाहीये. मनन चिंतन करून तदाकार झाल्यानंतर आम्ही बघतो, आम्हाला ती प्रतिमा दिसायला लागते सगळीकडे, चराचरात आम्हाला परमेश्वर दिसायला लागतो. तो डोळा त्याच्याशी तदाकार व्हावा लागतो.
ह्या ग्रंथश्रवणामुळे आपोआपच आम्हाला या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत आणि फक्त एकच शाश्वत तत्व आहे हे आमच्या लक्षात येतं आणि ती शब्द टर्फला आम्ही टाकून देतो आणि तो हृदयात अर्थ साठवून घेतो आणि आमच्या लक्षात येतं जो हृदयात साठवलेला अर्थ आहे तिथेच आमचा परमात्मा आहे. भक्ती ज्ञान वैराग्य हे जाणून घेतो. हे जाणून घेताना कीर्तनकार प्रवचनकार त्याच्यामध्ये काहीतरी करमणुकीच्या गोष्टी कथा विनोद सांगतो, आमच्या तेच लक्षात राहतं. पण त्यातला जो गर्भितार्थ आहे की टरफलं काढून त्यातलं जे महत्वाचं आहे शेंगदाणा घ्यायचा तो आमच्या लक्षातच येत नाही. हा अर्थ महत्वाचा असतो म्हणून निरूपण सार महत्वाचं असतं. श्रवणापासून सुरू होऊन समाधानापर्यंत नेणारा हा साधन मार्ग आहे आणि ह्यातनच आम्हाला नाशिवंत काय आहे ते टाकायचंय. तो शिष्य म्हणे सर्वज्ञा सत्य करावी प्रतिज्ञा नाशिवंत घेऊन साधना वरपडे न करावे. शिष्य सद्गुरूंच्या समोर बसलाय, हळूहळू समर्थ आपल्याला तसं साधनच करायला सांगतात की काय श्रवण मनन, पण त्याला मात्र आत्मस्वरूपाची इतकी घाई झालेली आहे तर तुम्ही मला एकदा ब्रह्मज्ञान द्या. अहो आम्हाला इतकी घाई असते ना प्रत्येक गोष्टीची. साधा पिक्चर बघायचा असेल तर त्यातल्या ऍड सुद्धा आम्ही फॉरवर्ड करून टाकतो नाही का. म्हणजे इतकी आम्हाला सगळ्याची घाई असते. तसं तो म्हणतो जाऊ दे ना आता मला कळलं काय नाशिवंत आहे ते, आता तुम्ही मला स्वरूप दाखवणार आहात का नाही, आता वरपडे न करावे. म्हणजे उगीच आता पुन्हा मला त्या साधनांमध्ये घालू नका. तेव्हा शिष्य समर्थ त्याला म्हणतात अरे नाही, अरे शिष्या चित्त द्यावे नाशिवंत तुवा ओळखावे, साधन न लागे करावे प्रतिज्ञाच आहे. तुला मी साधन करायला सांगणारच नाही, अमकीकडे जा तमकीकडे जा काही सांगणार नाही. तू आता एक लक्षात ठेव, प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसे बोलतो हा कोण, नाशिवंत केले मदर्पण त्याही मध्ये तो आला श्रीराम. तू सारखं मला म्हणतोयस की आत्मज्ञान करून द्या, बस आता मी नाशिवंत देणार आहे. आता मला कळलं काय श्रवण मनन करायचं ते आणि काय नक्की नाशिवंत आहे तेही कळलं. आता हे सगळं मला कळलं, आता तुम्ही फक्त मला आत्मज्ञान द्या. तर तेव्हा ते म्हणतात अरे मी माझी प्रतिज्ञा नक्की करणार आहे, तू खात्रीपूर्वक मी तुला सांगितलेलं आहे, पण तू मनापासून मी काय म्हणतोय ते चित्त देऊन ऐक ना. इतक्या वेळ मी तुला श्रवणाचं सांगतोय, नाशिवंत काय आहे हे तुला अजून ओळखता आलं नाहीये. तू नीट विचार कर. मन बुद्धी चित्त अहम याचा विचार करता करता आपण जर बघितलं तर मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा चित्त आणि चित्तापेक्षा अहम हे सूक्ष्म आहेत. ते तू ओळखायला शिक. मी तुम्हाला सर्व नाशिवंत दिला, आता मला तुम्ही साधना करायला लावू नका. तुमची प्रतिज्ञा पुरी का वरपड न पडावे, उगीच काहीतरी भलतच करायला मला भरीस टाकू नका. हे जे सांगतायत इथे हा तुझ्यातला प्रश्न विचारणारा कोण आहे, प्रतिज्ञा पूर्ण करा असं मला सांगणारा कोण आहे. म्हणजे मी तुझा शिल्लक आहे ना, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमची प्रतिज्ञा, म्हणजे मी तू पण अजून कुठे गेलं रे बाबा तुझं. साधकाला स्वतःच्या प्रयत्नांनी बाहेरचं सगळं सोडता येतं, पण मी सोडता येत नाही हेच तुला अजून कळलेलं नाही. नाशिवंत ओळखायचं त्याच्यासाठी अविनाशी काय ओळखायचं हेही पण आपल्याला बघायला पाहिजे. नाशिवंत काय अविनाशी काय. तांदूळात आपल्याला तांदूळ निवडायचे तर खडे कोणते आहेत अगदी तसंच हल्ली घालतात त्याच्यामध्ये, आपल्याला पटकन कळतच नाही की दगड कोणता आणि तांदूळ कोणता आहे. मग हे जे आहे ते निवडायचे झाले तर त्यातला दगड कोणता आणि तांदूळ कोणता हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही. म्हणून तर तुला आधी ब्रह्माची ओळख करून दिली, मायेची ओळख करून दिली, हे सगळं मी तुला करून दिलं तरी तू मी तुझा खेळ खेळतोच आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आता ह्या साधना अवस्थेमध्ये मी तुला सांगतोय तुला उन्मनी अवस्थेपर्यंत जावं लागेल, कारण ते तुझं स्वरूप आहे. मनुष्याजवळ दोन वृत्ती असतात, शुद्ध आणि अशुद्ध. दोन मन असतात, अंतर्मन आणि बाह्य मन. ती बाह्य साधना आणि अंतर साधना सांगतोय ना मी तुला. मग हे जी दोन मन आहेत त्यातलं एक मन आपल्याला टाकून द्यायचे, दोन वृत्ती आहेत त्यातली एक वृत्ती टाकून द्यायची. दोन मी असतात, एक खरा मी आणि खोटा मी. तो मगासपासून तुझा वरती वळवळतोय ना तो खोटा मी आहे, त्याला पण सोडून द्यायचं. हे द्वैत आपल्या बरोबर कायम असतं. ते द्वैत निर्मूलन करायचंय, मनाचं उन्मन करायचंय, त्या खऱ्या मीला बाहेर आणायचंय, खोट्या मीचं विसर्जन करायचंय.
तेव्हा तुला हा स्वरूपबोध होईल. हे सगळ्या गोष्टी ज्या आता सांगितल्या ना, 2 वृत्तीतली अशुद्ध वृत्ती, बाह्य मन, ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंतच आहेत रे. त्या सगळ्या मनबुद्धी चित्त अहंकारावरती आहेत. त्या तुला बाहेर काढायच्या आहेत. तूही नाशिवंतामध्ये आलासी, तू म्हणसी जे दिधले, तरी ते देण्यास कोण उरले, जे उरले ते झुरले मजकडे श्रीराम. तू नाशिवंतामध्ये आलासी, आपणासी कारे चोरीसी, नाशिवंत देता चकचकसी, फटरे पडत मूर्खा श्रीराम. पडत मूर्ख आहेस तू, तू नुसतं वाचलंयस पण तुला अर्थ नाही समजलेला. तू सगळं दिलं म्हणतो, ते व्यवहारात देतो तसं म्हणतोयस. घरदार, पैसा, अडका, जमीन, जुमला, स्थावर, जंगम, सगळं गोष्टी दिल्या म्हणजे दिला असा अर्थ होत नाही रे. हे सगळं नाशिवंत तुझ्याकडचं दे, मी मागणी करतोय. त्याच्यामध्ये तुझा मी सुद्धा येतो. आणि हा मी जेव्हा समर्पण करशील, ती आत्मनिवेदन भक्ती आहे. तो आत्मनिवेदनाचा भाग आहे. हे कळतंय तुला, कारण तू वाचलायस, पण वळत नाहीये ना अजून, म्हणून तुला पडत मूर्ख म्हणावं लागतंय. हे पडत मूर्ख म्हणताना त्यांना काही वाटत नाही, कारण त्यांना शिष्याला तयार करायचंय. वस्तू देणारा, वस्तू घेणारा, आणि दिलेली वस्तू ही त्रिपुटी अजून शिष्याच्या मनामध्ये आहेच. याचा अर्थ त्याचं मन उन्मन झालेलं नाहीये. इतके वेळा सांगितलं, 21 समासित दासबोधात तुला सांगितलं, चिंतन मनन निधिध्यासन त्याचं तुला करता येत नाही. अजून तुझ्या मनामध्ये द्वैत शिल्लक आहे. त्या अहम भावनेचा त्याग करायचा आहे. ते अहम भावना जेव्हा निघेल ना, तेव्हा ते तुझं आत्मस्वरूप कळणार आहे. ते अहम भावना तू कुठे मला देतोयस? अजूनही तुझ्या मनामध्ये मी तू पण आहेच. जेव्हा सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यातले सूर जुळले जातात, अंतर्यामी छेडले जातात, ये हृदयीचे ते हृदयी होतं, तेव्हा ऐकता ऐकता, उपासना करता करता आपोआप समर्पण घडतं. त्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. ते अजून तुझं होत नाहीये. शिष्य विचारून बोले, स्वामी काहीच नाही उरले. अरे नाही बोलणे हेही आले, नाशिवंतामध्ये श्रीराम. आहे म्हणता द्या काही, नाही म शब्द गेला तोही, नाही नाही म्हणता काही, उरले की श्रीराम. आता मात्र शिष्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला पडत मूर्ख म्हटलंय. मग मात्र तो पुन्हा जरा ताळ्यावर आला आणि विचारपूर्वक म्हणाला, स्वामी तुम्ही म्हणताय ते मला पटतंय हो, अगदी तुम्ही मला व्यवस्थित तयार करताय. मी खरं म्हणजे सगळं तुम्हाला देऊन टाकतोय. आता खरं सांगतो, मी माझ्यातला देणारा मी सुद्धा उरलेला नाहीये आता. हा मी नाशिवंतात येतोय हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं, पण तुम्ही ते माझ्या लक्षात आणून दिलत आणि आता तो मी सुद्धा माझा गळून पडलाय. आता खरोखरीच माझ्याजवळ तुम्ही काही द्या म्हटलं तर नाहीये. माझ्याजवळ काही असतं तर मी तुम्हाला दिलं असतं, पण माझा मी सुद्धा तुम्हाला देऊन टाकलेला आहे. आहे म्हणता द्या की, म्हणजे आहे म्हणता द्या काही. मी जर आहे म्हटलं असतं तर मी तुम्हाला देऊनच टाकलं असतं. तो मी सुद्धा मी देऊन टाकला. आता खरोखरीच माझ्याजवळ काही उरलं नाही, माझ्याकडे काहीच नाही. तेव्हाही समर्थ हसतात, म्हणतात बरोबर आहे, तुझ्याकडे आता काहीच उरलं नाही, हेही बरोबर आहे. पण आता माझ्याकडे काहीच उरलं नाही हे जे तू म्हणतोयस, ही नाहीची जाणीवही तुझ्याकडे उरलेली आहेच. ही अभावाची जाणीव तुझ्याकडे उरलेली आहे. आता तू मला तुझा खोटा मी देऊन टाकलाय, सगळं देऊन टाकलंय, मला मान्य आहे. आता माझ्याकडे खरंच काही नाहीये हो, असं तू मला कळवळून सांगतोय, तेही मला मान्य आहे. माझ्याकडे काहीही नाही ही जाणीव तुझ्याकडे उरलेली आहे. ही नाहीपणाची जाणीव, ही अभावाची जाणीव म्हणजेच परमार्थ मार्गामधलं शून्य आहे. या ठिकाणी सुद्धा मीचा थोडासा फुंज असतो, म्हणजे किंचित थोडासा मी, माझ्याकडे तेही नाहीये हो, असं जे म्हणतो ना, त्या स्वला जेव्हा तू अर्पण करशील आणि ही नाशिवंताची मर्यादा समजून घेशील, तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होईल. तुझं अज्ञान नाहीसं झालेलं आहे, अविद्या माया गेलेली आहे. सद्विद्या माया आली होती, तरी मीपणाने जो अहंकार येत होता तोही तुझा गेलेला आहे. पण आता काय झालंय, आता तुझ्याकडे काहीच उरलं नाही. ही पोकळी तुझ्यामध्ये राहिलेली आहे. पण ती पोकळी
म्हणजेच आपण सर्व गोष्टी पार करून पलीकडे गेलोय. आपल्याला अज्ञान नाहीसं झालंय, सगळं नाहीसं झालंय, पण तरी सुद्धा अजून आत्मज्ञान झालेलं नाही. ही जी मधली संधीची आहे, इकडनं सगळ्या गोष्टी सोडल्यात आणि इकडनं फक्त आता आत्मज्ञान जायचंय, ही मधली जी पोकळी आहे ना, त्याला शून्य असं म्हणतात. तो जो संधी आहे, तिथे जी संधीची अवस्था आहे, ती जी आहे ती शून्य अवस्था आहे. आपलं जर उदाहरण द्यायचं झालं तर रात्र संपूर्ण पार पडली आहे. अज्ञानाचा काळोख दूर निघून गेलेला आहे. पहाटेचं झुंजू झालंय. म्हणजे अगदी पहाटेचं किंचित अंधार आहे, पण उजेड पडलेला नाहीये. पण रात्र तर संपलेली आहे. वातावरण तर आनंदाचं आहे. हे जे झुंजू असं काव्यामध्ये म्हटलं जातं. तर हे जे आहे ना, ती जी स्थिती आहे, तिथे अजून सूर्य प्रगट झालेला नाहीये. ज्ञानोदय व्हायचा आहे. पण अज्ञान आणि अविद्या पूर्णपणे मावळलेली आहे. पण मधलं जे शून्य आहे, ती शून्य स्थिती आहे. त्या शून्य स्थितीच अहमपणाचा फुंज तो सुद्धा दूर करावा लागतो. म्हणजे अहमची सूक्ष्म भावना सुद्धा नष्ट व्हावी लागते. हा शून्याचा निराश करणं, ते केल्यानंतर आनंदाची प्राप्ती आहे. म्हणजे दृश्य विश्व सगळं बाजूला झालेलं आहे. मूळ माया पण आपल्या बरोबर तिथपर्यंत जी मूळ माया आहे ती परब्रह्माबरोबर एकरूप होणार अशी आहे. त्याची शक्ती आहे, त्याचं स्पंदन आहे. पण ह्या सर्व अविद्या माया, हे दृश्य विश्व सगळं दूर सारलंय. आता तिच्यापर्यंत जायचंय, तर मध्ये जी पोकळी आहे ना, ते म्हणजे शून्य आहे. ते ओलांडून आपल्याला पुढे जायचंय. मग असणार आहे ते महाशून्य आहे, ते भरीव आहे आणि तेच ज्ञानोदय आहे. ते उन्मनीचं क्षेत्र आहे, ते तुझे स्वरूप, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे हे जे मीपणाची जी शून्यत्वाची जाणीव तुला झाली ना, ती जाणीव सुद्धा नाशिवंतामध्ये येते. हे तू लक्षात ठेव. ही शून्याची जाणीव म्हणजे काय आणि तो शून्यापासून पुढे महाशून्यापर्यंतचा प्रवास म्हणजे काय, हे आपण पुढच्या भागात बघू. तिथेही साधन आहेच आहे. त्यामुळे साधन निरूपणातलाच पुढचा भाग आपण नंतर बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हे राम जय राम जय जय